श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। कसबा गणपती मंदिरापासून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। परमपूज्य सद्गुरू श्री गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे महाराज यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर पालखीने प्रस्थान केले। महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, उद्योगपती भालचंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, दत्ता भैरट, विकास दांगट, पालखी समिती अध्यक्ष मंदार शहाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रस्थानापूर्वी साईंच्या पादुकांचे मंगल स्नान अभिषेक नीता भैरट आणि दत्ता भैरट यांच्या हस्ते करण्यात आले। कसबा गणपतीपासून फडके हाऊस चौक, दारूवाला पूल, अपोलो टॉकीज, पॉवर हाऊस, नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन, अलंकार टॉकीज चौक मार्गे बंड गार्डन बागेत पालखी पोहोचली। येथे माध्यान्ह आरती झाली। चंदननगर येथे आमदार बापूसाहेब पाटारे यांनी पालखीचे स्वागत केले। त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली। पालखीचे वाघोली येथे मुक्काम असून उद्या पालखी पुढे प्रस्थान करणार आहे। देशातील विषमता पाहता आपला देश 2020 पर्यंत महासत्ता होईल याबाबत साशंकता वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विराग पाचपोरे यांनी केले। डायमंड प्रकाशनच्या वतीने लेखक अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गमावलेली वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुस्तकाचे मूळ लेखक संजीव केळकर आणि दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते। विराग पाचपोरे म्हणाले, आज देशातील सामाजिक कौटुंबिक स्थितीत खूप विषमता आहे। अशा वेळी देश 2020 मध्ये महासत्ता होईल याबाबत साशंकता वाटते। यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेची भूमिका आणि प्रक्रिया समजून घेण्याची गरज असून महासत्ता होण्यासाठी संघाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याबद्दल आणि विचारसरणीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत। संघ आणि समाज एकत्र येण्याच्या दृष्टीने डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली। आज संघाच्या माध्यमातून संपूर्ण देशात सुमारे 2 लाख विविधांगी विषयांवर समाजकार्य सुरू आहे। अशोक पाध्ये म्हणाले, संघ ही अनेक वाद, प्रतिवाद आणि प्रवाह असलेली संघटना आहे। यावरून राजकारणही खेळले जात आहे असेही त्यांनी सांगितले। मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासाठी होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ युवक मराठा महासंघाच्या वतीने पालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। सुमारे 2 महिने आधी शिक्षण मंडळ प्रशासनाला निवेदन दिले होते की शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय साहित्य मिळावे, पण तरीही विद्यार्थ्यांना अजूनही शालेय साहित्य आणि गणवेश मिळालेले नाहीत। याचा निषेध करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले। युवक मराठा संघाचे पुणे शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्याचे नेतृत्व केले। यावेळी विजय मारणे, रवींद्र मेमाणे, दत्तात्रय सपकाळ, हेमंत शेडगे, संजय भोसले, अभिषेक मोहोळ, शहर संघटक अनिल कुठले, हेमंत इंगवले आदी उपस्थित होते। अजून वेळ गेली नाही, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश आणि शालेय साहित्य मिळावे, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा युवक मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिला। अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीनं दिनांक 24 एप्रिल रोजी प्रशासनाने जाहीर पत्रकाद्वारे इशारा दिला होता की जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचे पालक हे मोलमजुरी करणारे आहेत, त्यांच्या कुठल्याही प्रकारे संघटन नाही आहे, अशा असंघटित विद्यार्थ्यांच्या बाजूनं त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आम्ही पहिला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। याचं कारण असं आहे की ते विद्यार्थ्यांचे पालक हे मोलमजुरी करणारे आहेत आणि त्यांना जर वह्या पुस्तक घ्यायची असतील तर ह्या महिन्यात एक पुस्तक घेतात, पुढच्या महिन्यात एक पुस्तक घ्यायला उजळतो। तर शासन जर त्याला अनुदान देत असेल तर शिक्षण मंडळ आणि महानगरपालिका यांच्या वादावादीमध्ये त्या विद्यार्थी शिक्षण वाटलं का करावं यांनी?
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ या ठिकाणी कणखर भूमिका घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि यापुढे दरवर्षी जर शासनानं विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य दिलं नाही तर अखिल भारतीय युवक मराठा महासंघ हा पुणे शहरामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला, तो महानगरपालिकेचा असेल किंवा शिक्षण मंडळाचा असेल, त्याला आम्ही या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही. या ठिकाणी आम्ही सगळ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी मी एक आवाहन करतो या सगळ्या पालकांना सुद्धा, तुम्ही आता घाबरू नका. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ तुमच्या पाठीशी सर्व ताकदीने शिवबा आहे. आम्ही 24 एप्रिलला पत्रिका जेव्हा काढलं त्या पत्रकामध्ये सुद्धा आम्ही हे जाहीर केलं होतं की जर तुम्ही वेळेमध्ये म्हणजे शालेय वर्ष चालू होण्याआधी दिनांक 15 जून पूर्वी जर मोफत शालेय साहित्य वेळेत दिलं नाही तर आम्ही आंदोलन करू. परंतु यांनी आमच्या इशाऱ्याचं गंभीर दखल घेतली नाही. आज आम्ही ज्यावेळी आंदोलनाची भूमिका घेतली त्यावेळेला हे नमलेत. आज काही अधिकारी आता महानगरपालिका उपलब्ध नाही आहेत. आता आम्ही जाऊन भेटणार आहे त्यांना. नाही जर भेटले तर आम्ही आमची निवेदन त्यांच्या खुर्चीला किंवा त्यांच्या टेबलला आम्ही चिटकवणार आहोत. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करतोय त्याला या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या कुणा वैयक्तिक नसून या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आहेत, झोपडपट्टीच्या मुलांच्या आहेत. आज आम्ही मराठा महासंघ जातीवादी संघटना नसून ही सर्व समाजविषयक आहे. खलाशांवरील उपचारांकरता ट्रॉमा मॅनेजमेंट केअर युनिटची स्थापना होणार आहे. अरबी समुद्रात चाच्यांकडून अपहरण झालेल्या खलाशांवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी पुण्यात ट्रॉमा मॅनेजमेंट केअर युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. इंडियन मेरीटाईम फाउंडेशन, मास्टर मरीनर्स ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी सुनील कर्वे, अशोक गोळे, संजीव ओगले, गिरीश कोतवाल, आनंद दीक्षित उपस्थित होते. ओएसिस क्लब येथे 24 जून रोजी एका कार्यक्रमात ट्रॉमा केअर युनिटची सुरुवात केली जाणार असून पीडित खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक समस्यातून बाहेर काढण्यास मदत केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आणि आपली संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याकरता भावे हायस्कूलच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हातांमध्ये पताके, टाळ, कपाळी गंध आणि मुखी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळस, कळशी घेऊन त्या मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाल्या होत्या. स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृतीपर फलक घेऊन या पालखीत बालवारकरी सहभागी झाले होते. तसेच आरोग्य, क्रीडा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारे फलकही या सोहळ्यात दर्शवण्यात आले. या पालखी सोहळ्यात बालचमूंनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, हनुमान यापासून ते क्रिकेटवीरांपर्यंतची वेशभूषा करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या बालचमूंनी लेझिमचे खेळही सादर केले. याच पालखी सोहळ्यात क्रीडात्मकतेच्या आकर्षक रांगोळ्या रस्त्यावर रेखाटण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना भावे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड म्हणाल्या, आमची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळेला जवळजवळ 116 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षी नवनवीन विषय घेऊन त्याच्यावर वर्षभर विविध उपक्रम करणं ही शाळेची परंपरा. आमचा या वर्षीचा विषय आहे क्रीडा आणि आरोग्य. या विषयाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवणं आणि लहानपणापासूनच तसे संस्कार करणं. आजची जी ही क्रीडा दिंडी तुम्ही पाहताय ती आपण पालखी सोहळा आहे, पण या पालखीतून विठुनामाचा गजर करता करताच विद्यार्थ्यांनी आपला खेळ आणि आरोग्य याच्याकडे कसं लक्ष द्यायचं आणि पहिल्यापासून प्रत्येकानं कुठला तरी खेळ खेळलाच पाहिजे हा संदेश या पालखीतून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षाची सुरुवात आहे, हा पहिलाच उपक्रम आहे. असे खेळावर आधारित अनेक उपक्रम वर्षभर चालणार आहेत. त्याच्यामध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव येईल, वर्गांतर्गत खेळ स्पर्धा येतील, विद्यार्थ्यांना विशेष खेळाचं प्रशिक्षण इथं मिळेल, व्याख्यानं होतील आणि अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार आहेत, आसनं आहेत आणि हे सगळं करत असताना आरोग्य आणि व्यायाम याचं सुद्धा महत्त्व नक्की विद्यार्थ्यांना कळेल. आणि हा वेगळा विषय असल्यामुळं की विद्यार्थ्यांना सुद्धा तो आणि शिक्षकांना पण खूप भावला आहे आणि विविध उपक्रम त्याच्यावर आम्ही आत्ता करत आहोत.
व्यवस्थेतील दोष काढून उद्योगांना प्रोत्साहन देणे यासह विविध मागण्यांसाठी 15 जुलैपासून समर्पण यात्रा सुरू करण्यात येणार आहे। या समर्पण यात्रेच्या समर्थनार्थ पुण्यातील संघटनांच्या वतीने दिनांक 23 जून रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। प्रचलित कर प्रणाली पूर्णतः काढून टाकणे, शासकीय महसुलासाठी बँक व्यवहार कर लागू करणे, उच्च मूल्याच्या नोटा सरसकट बंद करणे अशा मागणींकरता अर्थक्रांती संस्थेच्या वतीने 15 जुलैला औरंगाबाद येथून समर्पण यात्रा सुरू होणार आहे। 4 विविध मार्गांनी दिल्ली, हरिद्वार, राळेगण सिद्धी आणि बंगळूर येथे ही यात्रा जाणार आहे। देशात ढासळलेली अर्थव्यवस्था आणि भ्रष्टाचार विरोधातील नाराजीचे वातावरण असतानाच ठोस उपाययोजना राबवण्याकरता यात्रेद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे। व्यवस्था बदलासाठी प्रतिष्ठानच्या वतीने दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहे। समर्पण यात्रा अब्दुल कलाम, श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून तज्ज्ञ मंडळींची समिती नियुक्त करण्यात आली आहे। समर्पण यात्रा 1 ऑगस्ट रोजी 4 महानुभावांकडे पोहोचणार असून याविषयीचे निवेदन सादर करण्यात येईल। 16 ऑगस्ट रोजी 4ही महानुभाव एकाच मंचावर येऊन जनतेसमोर विचारही मांडणार आहेत। मी ज्योतिराव फुले बोलतोय या महानाट्याचा 680वा प्रयोग 27 जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे। या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा फुले यांनी लिहिलेले एक गीत यात समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती नाटकाचे दिग्दर्शक सिद्धार्थ मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्य भूमिकेत मोरे असून त्यांच्या समवेत रुपेश शेलार, अविनाश कीर्ती, विनय सोनवणे, चैत्राली देशपांडे यांच्या भूमिका आहेत। मंगेश अडसूळ, प्रताप रोकडे, गोरख भोसले, मनीष पाटील यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या आहेत। हा प्रयोग सायंकाळी 5 वाजता होणार असून त्यास महापौर वैशाली बनकर, आर.के. गायकवाड, सुधाकर बोकेफोड, परशुराम गुंजाळ आदी उपस्थित राहणार आहेत असेही यावेळी सांगण्यात आले। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।